ट्रेडर्स जसं की आपण बघितलं होतं की मागच्या वर्षी आपल्याला जे लेवल होतं ते लेवल पद्धतीने वर्क झाल्या होत्या तुम्हाला दृष्टीपणे माहिती आहे जसं की आपल्या हे लेवलवर सांगितलं होतं आपण इथं रिटर्न घेऊ शकतो मार्केट एक त्याच पोझिशन मार्केटने रिटर्न घेतलेली आहे मार्केट एक नवीन हायवर आलेलं आहे त्या जे पोझिशन तुम्हाला सांगितलं होतं मागच्या बारी त्या पोझिशनवर आपण थोडं लक्ष देऊ की आपल्याला एक वरतून एक डाऊन पॅटर्न बघायला भेटू शकतंय याच्यावर आपण एक थोडं लक्ष केलं होतं तर त्याच पद्धतीने जर बघितलं तर मार्केटला एकदम स्ट्रॉंग स्ट्रॉंग रजिस्ट्रेशन भेटलेलं आहे जसं की जर बघितलं तर मार्केटला खाली यायचं जर खालच्या साईडचे जर बघितलं तर मार्केटला स्ट्रॉंग सपोर्ट जे आहे तो या खालच्या साईडच्या लेवलचा 19,100 19,200 हा समजा स्ट्रॉंग सपोर्ट घेतला जाईल जर मार्केटला जर मधला गॅप बघितला तर मार्केटच्या मधल्या गॅप मध्ये जास्त काय आपल्याला सपोर्ट भेटायला बघायला नाही भेटणार तर आपल्याला एक डबल एक छोटा सपोर्ट जर मानला तर हा एक लेवल लिहून येते जे की आहे की 52,000 ही एक समजा स्ट्रॉंग लेवल लिहून निघून येते सेकंड लेवल जर बघितलं मार्केट जर कंटिन्युअल बघितलं मार्केट ह्या लेवलला उद्यापर्यंत येऊ शकतंय जर मार्केट जर कंटिन्युअल बघितलं तर मार्केट ह्या लेवलला येऊन मार्केट रिप्लेसमेंट करायचा प्रयत्न करेल सायकलिकल लेवल आहे तर आपण प्रथम फर्स्ट आपण युएस मार्केट बघू युएस मार्केट कशा पद्धतीने चालू आहे जर डाउजन जे बघितलं तर डाउजनचे जे बघितलेलं आहे किंवा डाउजन जे 72% डाऊन आहे आणि निगडाल हे 12 पॉईंट प्लस आहे जर आपण कॅल्क्युलेशन घेतलं तर मार्केट कंटिन्युअली हाफ साईड मोमेंटम दाखवण्याचा प्रयत्न करायला पण एक पॉसिबिलिटी आहे जर मार्केटला हाफ साईड जायचं झालं तर मार्केटला खालून एक ट्रेंड लाईन ट्रेंड लाईनचा सपोर्ट जर असतं तर मार्केट ट्रेंड लाईन घेऊ शकतं तर बघितलं मार्केटने आज बी त्या ट्रेंड लाईन कशी क्लोजिंग झालेली आहे जर प्रॉपर क्लोजिंग जर बघितली तर मार्केट जर या ट्रेंड लाईनच्या खाली निघत असतं तर मिनिमम आपल्याला 100 पॉईंट बघायला भेटू शकतात डाऊन साईडला जे की एक स्मॉल लेवल आपल्याला बघायला भेटू शकते हे एक लेवल आपल्याला बघायला भेटू शकते मार्केटमध्ये ट्रीटमेंट जर बघायला भेटलं आपल्या ह्या लेवलच्या एक ट्रीटमेंट बघायला भेटू शकतं मार्केटमध्ये जर ह्या टाईपचं सिनेरिओ होऊ शकतंय तर मार्केटला जर वरती जायचं आलं मार्केटला ह्या दोन्ही लेवल एके लेवल येणं गरजेचं आहे तर त्याच्यापैकी फॉर एक्झाम्पल जर मार्केट ह्या इथं आलं तिथून आपल्याला कंटिशनल बाय मुवमेंट बघायला भेटू शकते जर मार्केटने कंटिशनल आपण जर ही लेवल क्रॉस झाली तिथून आपण सेल करणार कंटिशनल सेल आपण ह्या इथं करणार जर मार्केटने जर ही लेवल क्रॉस केली तर आपण ह्याच्यावरचा थोडंसं स्टॉप करून मार्केट खाली टार्गेट फॉर कंसिस्टंट जर या लेवल आले तर आपण कंसिस्टंटली ऑल पोझिशन एक्झिट करू शकतात इथून एक आपण कॉल साईडची एक एंट्री घेऊ शकतात त्याच्या जर खाली निघलं तर आपण एक पुट साईडला येऊ शकतात जर याचं असलं तर आपण कॉल साईडला असू शकतो जर मार्केटचा इथून जर याच्यावरती निघलं तर आपण एक कंसिस्टंट कॉल साईडचे एक मोमेंटम हे दिले आपल्याला 200 ते 300 पॉईंट वरती भागात भेटू शकतात एकदम प्रॉपर अँड सिम्पल अनालिसिस आहे त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं कुठलंही नाही समजण्यासारखं काहीच नाही त्यामुळे तुम्ही समजून घ्या जर आपण तर निफ्टीचं बघितलं तर निफ्टीमध्ये बी सेम पॅटर्न फॉलो होतं खालून एक ट्रेंड लाईन येते ट्रेंड लाईन जर बघितली तर ट्रेंड लाईन अजूनही ट्रेंड लाईन कंटिन्युअस चालूच आहे जर ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर आपण एक फुट साईडची ट्रेड घेऊ शकतात जे आपल्याला एक स्ट्रॉंग लेवलला घेऊन घेऊ शकतो त्याच्या लेवल ठरलेलं आहे जसे की ह्याच्या लेवलचं जर आपण बघितलं तर मार्केट कंडिशन फॉल मध्ये येऊ शकते
हे क्वालिफिकेशन होत शकतं. आणि मार्केटचं जर पोझिशन बघितली तर मार्केटला आपल्याला एक कॉल साईड मोमेंटम कशी कॅच केली जाते हे पण तुम्हाला सांगू. तसं अप्पर कॅचचे लेवल जर बघितले आपण हे जे लेवल काढलेले आहेत ह्या लेवलपासून आपल्याला कॉल साईड मोमेंटम बघायला भेटू शकते. जसे की आपल्या दोन लेवलचे एक 23,800 आणि 23,750 दोन लेवलचे आहे. दोन लेवल्स मध्ये आपल्याला खूप कोणतं पॉईंट सांगतो मी तुम्हाला आता. जसं की जर ह्या लेवलच्या जर वरती असलं तर आपण एक पोझिशन बघू शकतात. जर ही ट्रेंड लाईन जर ब्रेक झालेली असली तर आपण एक छोटासा ह्या लेवलला वेट करू शकतो. इथून आपण एक खूप साईजचं ट्रेड कंटिन्यू करू शकतो. जर आपण इझिली 50 ते 60 पर्यंत भेटू शकतात. जर ही लेवल जर ब्रेक झाली तर आपण कंटिन्युअसली सेल मोमेंटम मध्ये येऊ शकतो. जर ह्या पोझिशनच्या वरती राहत असतं कंटिन्युअसली 3-4 5-6 कॅन्डल सेटच फॉर्म होत असल्याने एक आपल्याला एक कॉलसाईडची पोझिशन बघायला भेटतो. दुसऱ्या बाबतीत आपण एक कंटिन्यू कॉलसाईड मोमेंटम ते कॅच करू शकतो. जसे की आपण ट्रेंड लाईनचं बघितलं, ट्रेंड लाईन आपल्याला एक कंटिन्यू फॉल मध्ये ट्रेंड लाईन आहे आणि इथून एक ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाल्याच्या नंतर आपण एक कंटिन्युअसली इझिली आपल्याला 50 ते 60 किंवा 100 पर्यंत आपल्याला खाली बघायला भेटू शकतात. तर आपण तर ट्रेंड लाईन जर एंट्री घ्यायची झाली तर आपल्याला पहिले रिट्रेसमेंट बघावं लागते, जे की आपल्याला एक प्रॉपर रिट्रेसमेंट होऊ शकते. तर त्याच्यासाठी आपण वेट करणार आणि जर रिट्रेसमेंट झाल्याच्या नंतर आपण एक एंट्री घेऊ शकतात. रिट्रेसमेंट आता ह्या लेवल लोक असू शकते नाही तर फी लेवल एक असू शकते. त्याच्यामुळे तुम्ही लक्ष देऊन बघा, जे की लेवल्स आपण वाढलेलं आहे त्या लेवलचं तुम्ही एक्युरेटपणे काम करा, तुम्हाला ऍक्च्युअली प्रॉपर भेटू शकतो. जसं की आता हे जे लेवल्स मी तुम्हाला सांगतो जे एकदम सोप्या पद्धतीने आहे, तर कसल्याही प्रकारचे नाही आहे. तुम्ही समजायला तर तुम्हाला खूप सोपं होईल ट्रेड करण्यासाठी. तर त्याच्यामुळे लक्षपूर्वक ट्रेड करा. आणि जर का इथून पुढे जे की सेबीचे रूल्स राहणार, रेग्युलेशन राहणार ते थोडा चेंज झालेले आहेत. त्याच्यावर तुम्ही टॅक्सेस मध्ये जर बघितलं, टॅक्सेस मध्ये खूप प्रकारचे फरक आला. ट्रेड करताना आपण गेली कसे ट्रेड करतो ह्याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष द्या. जसं की आपल्याला ट्रेड मध्ये समजेल की आपण कोणत्या लेवलचा आपल्याला ट्रेड करायचे, काय करायचे. आणि मिनिमम दिवसामध्ये एक नाही तर 2 ट्रेड करा. जर बिगनर असताना जर थोडेसे ऍडव्हान्स मध्ये तर करायचे असले तर तुम्ही 2 नाही तर 3 ट्रेड 4 लोक ट्रेड करू शकतात. त्याच्यावर आपण ट्रेड नाही करू, कारण की ऑलरेडी जर बघितलं जर मार्केटचं टॅक्सेस खूप वाढलेले आहेत जसं की आपण बघू शकतात. आणि जर तुम्ही जास्त ट्रेड करता तुमची मेंटली जे ट्रेड करण्याची कॅपॅसिटी राहते ती चेंज होऊन जाते. आणि जर दुसरं म्हणजे आपल्याला जे की आपल्या प्रत्येक वेळेस कॅपिटल कमी कमी होत जातं जर प्रॉपर ट्रेड नाही केले तर त्याच्यामुळे तुम्ही ट्रेडवर लक्ष द्या. ट्रेड कसे करतात, कोणत्या लेवलला ट्रेड करतात, काय काय जण कसे करतात. जे की ह्या लेवलवर जर सेलचं असतंय आपण इथून बायचा प्रयत्न करतो, कारण की हे रेजिस्ट्रेशन कधीच आपला बाय नाही करायचं, आपलं कधी सेल करायचं. सपोर्टर कधीच सेल नाही करायचं, कधीही बाय करायचं. हे दोन्ही पॉईंट लक्षात द्या. जर स्ट्रॉंग लेवलने जर ब्रेकआउट होत असेल त्याच टाइमला आपण त्या पोझिशन एक्झिक्यूट करू शकतो, नाही तर अन्यथा त्याच्या विरुद्ध दिशेने आपण ट्रेड करू शकतो. जसं की आता ही सपोर्ट लाईन आहे, तर या सपोर्ट लाईनवर आपण कंटिन्युअली बायचा बघू शकतो, ना की सेलचं. जर सेलचं बघायचं झालं तर एक प्रॉपर ब्रेकआउट पाहिजे आणि ट्रीटमेंट पाहिजे तर आपण इथे सेल बघू शकतात. नाही तर इझिली आपण कंटिन्युअली या लेवलला आपल्याला लक्ष देऊन ट्रेड केले जातात. आता जर फेक ब्रेकआउट बी असू शकतात, फेक ब्रेकआउट कसे अनालाइज करायचे ते पण मी तुम्हाला सांगतो. तर मार्केटने जर हे ट्रेंड लाईन सोडले तर ह्या ट्रेंड लाईन ब्रेकआउट केल्याच्या नंतर ह्या ट्रेंड लाईनला जर एक सिंगल कॅन्डल रेड कॅन्डल पाहिजे आणि त्याच्यानंतरची सिंपल कॅन्डलला तुमची नॉर्मल कॅन्डल पाहिजेत. आणि ते नॉर्मल कॅन्डल खाली खाली येताना एक डबल एक आपल्याला चिन्ह बघायला भेटू शकते. आणि जे बायर्स आहेत ते आपल्याला लो बायर्स म्हणून फॉर्म होतो. त्याचे व्हॅल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट केलं पाहिजे आणि तिथून आपण एक प्रॉपर ट्रेड आपल्याला ब्रेकआउट समजू शकतोय. जसे की तुम्ही ह्या जे लेवलवर बघितलं ते काय तुम्हाला व्हॅल्यूम दाखवतो.
इथं तुम्ही बघू शकता जे की खाली मार्केट कंटिन्युअली लो मध्ये येत असले पण तरीही व्हॅल्यूम काय होतं लो मध्ये येत चाललेले म्हणजे आपण जे पुट साईडचे जे आहे तर पुट साईडला जे सेलर्स आहेत त्यांचे व्हॅल्यूम कमी कमी होत चालले आणि अचानक एक कॉल साईडची कॅन्डल मार्केट एक कंटिन्युअली अपसाईड कमी घेऊन येते त्याच्यामुळे आपण व्हॅल्यूम खूप इम्पॉर्टंट असतं बघण्यासाठी आता इथं जर बघितलं तर ह्या कॅन्डलला व्हॅल्यूम हाय पण ह्या जे सेकंड कॅन्डलला फॉर्म झालेली त्याची व्हॅल्यूम लो आहे तर आपल्याला कळू शकतं की आपण मार्केटमध्ये एक फेक पोझिशन मिळू शकते की मार्केट परताचे बघू शकतोय तर ह्याच्यावर आपण थोडं लक्ष देऊ शकतात आता मार्केटचे जे लेवल्स राहतात लेवलवर खूप मार्जिन बसलेला असतात त्याच्यामुळे सेलर बाहेर बसलेले असतात ते तुम्हाला समजणं खूप इम्पॉर्टंट आहे आता जर आपण स्टॉक जर बघितलं स्टॉक मध्ये आपण मागच्या वेळेस अनालाइज केले होते अनालाइज पद्धतीने स्टॉक बी चाललेले आहेत जसं की आपण लेवल्स काढल्या होत्या कशा पद्धतीने लेवल्स काढल्या जातात तसं की आपण ह्या लेवलवर कंटिन्यू बाय साईड भेटलो जसं की आता जर बघितलं तर मार्केट एक बिलियन्सनी हाय लावलेले आहे आणि भरपूर हे प्रत्येकाचे हाय लागलेले त्याने स्मॉल बॅकअप बघायला भेटू शकते जे की मी तुम्हाला सांगितलं होतं की डाऊन साईड म्हणून आपल्याला बघायला भेटू शकते की होऊ शकते तर काही दिवसांनी आपण फॉरेक्स चालू करणार होतो आणि फॉरेक्सचे लाईव्ह ट्रेडिंग आपण जे करतो ना ते लाईव्ह ट्रेडिंग आपण चालू करणार जेणेकरून की आपल्या जे जेणेकरून आपल्याला सोबत ट्रेड करता यायला पाहिजे समजायला समजून कसं ट्रेड केलं जातं लो कॅपिटलने त्याचे ट्रेड केले जातात जे की 2000 3000 1000 या कॅपिटलपासून आपण ट्रेड कसे केले जातात कसे आपण एक्सपायरीचे ट्रेड कॅप्चर केले जातात हे बी मी तुम्हाला सांगणार आहे जे की आपण काही दिवसामध्ये लाईव्ह ट्रेडिंग चालू करणार आहात त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि येईन त्या व्हिडिओला लाईक करा थँक्स फॉर ऑल